मी आता शिवतीर्थावर दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणारी श्री क्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा 15, 16, 17 फेब्रुवारी या कालावधी संपन्न होत आहे आणि या यात्रोत्सवाचे कशा पद्धतीचे नियोजन असणार आहे आपण त्यात जाणून गेलो. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ केरी यांच्याकडून कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रामध्ये एक वेगळी ओळख आहे. मोठ्या पद्धतीने जसा कुंभमेळा भरला जातो त्या पद्धतीनेच हा कुंभमेळा कुणकेश्वरला भरत असतो. मोठ्या पद्धतीने यात्रा भरते. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक या दर्शनासाठी इथे येत असतात. पवित्र तीर्थस्थान आहे. ही दक्षिण कोकणची काशी म्हणून इथे ओळखलं जाते. माझ्यासमोर समुद्र दिसतो आहे ही दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी 100पेक्षा जास्त आणि 108पेक्षा कमी अशी शिवलिंग आहेत. ती प्राचीन आहेत. त्यामुळे दक्षिण कोकणची काशी म्हणून याला दर्जा आहे. आणि या दक्षिण कोकणची काशीचा महाउत्सव 15, 16, 17 फेब्रुवारीला होतो आहे. आपण या संदर्भात नियोजन कशा पद्धतीने देवस्थान ट्रस्टचे आहे ते जाणून घेऊया. अध्यक्ष एकनाथ केरी यांचे नमस्कार. सर्वप्रथम तुमचं कुणकेश्वरच्या पवित्र नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी गेले 2 ते 2.5 महिने जो आमच्या महास्थानाचा महामहोत्सव पूर्ण महाराष्ट्रातला म्हटलं तरी त्याला वावगं ठरणार नाही आणि त्याची युद्ध पातळीवर जय्यत तयारी गेली 2 ते 2.5 महिने चालू आहे आणि आता ही सगळी तयारी शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे. आणि त्याप्रमाणे कामं पण सगळ्या बाजूंची जी कामं होती, जे नवीन काही कामं काढली होती ती सगळं पूर्णत्वात जात आहेत आज आणि उद्या. आणि त्याचा एक वेगळा आनंद, आम्ही काहीतरी एक वेगळं काय देतोय, काय भाविक भक्तगणांच्या आनंदात उत्साहात वाढ होण्यासाठी, त्यांच्या आताच्या ताणतणावात ऊर्जेत किंवा मनशांती वाढण्यासाठी एक आम्ही वेगवेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते आता तुम्ही बघालच. आणि त्या दृष्टिकोनाने ही जय्यत तयारी चालू आहे. आता येण्या जाण्यासाठी एसटी महामंडळ आहे. त्याच्यानंतर शासकीय लेवलला ज्या काही सुविधा आहेत, रस्ते पाणी वीज म्हणा इथलं, किंवा आमच्या अंडर ज्या काही गोष्टी आहेत तिथं स्वच्छतागृह म्हणा, राहण्याची व्यवस्था म्हणा किंवा चेंजिंग रूम म्हणा, म्हणजे ज्या पार्किंग व्यवस्था म्हणा, गाड्यांची सुविधा म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी त्यासाठी आमचे सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे, या जिल्हाधिकारी मॅडम, त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक, त्यानंतर महावितरण, दूरध्वनी व्यवस्था, या सगळ्याच व्यवस्था ज्या काही दैनंदिन जीवनासाठी ज्या काही गरजेच्या व्यवस्था आहेत त्या सगळ्या खाते प्रमुख अधिकारी या जवळ 4-5 वेळा मिटिंग झाल्या. त्यामध्ये जवळजवळ 2 वेळा आमच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली. म्हणजे सांगायचं हे म्हणजे हे सगळेच लोक हातात हात घालून खांद्याला खांदा लावून या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तगणांच्या, येणाऱ्या देवस्वाऱ्या सगळ्यांचेच, येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या सर्वांच्याच जय्यत तयारीसाठी युद्ध पातळीवर काम चालू आहे आणि चांगल्या प्रकारे काम चालू आहे. या ठिकाणी आता पहिली मानाची पूजा, आता आमचे पालकमंत्री साहेब हे सगळं स्वतः या ठिकाणी आता बघताय तुम्ही, इथं कलर काम हे सगळं झालेलं आहे. या मंदिर परिसरातील सगळी देवळं आतून बाहेरून, यांचं मेन मंदिर हे मोठा निधी आणि मोठं सहकार्य आणि त्यांच्या मार्गदर्शनातून हे पूर्ण काम आज बघताय. जवळ म्हणजे सगळं रंगरंगोटी एक हे इथली जी नगरी आहे, पवित्र नगरी किंवा हा जो परिसर आहे मंदिर परिसर एक वेगळाच दिसायला लागलाय. आणि आमचे सगळे येणारे भाविक भक्तगण, आमचे ग्रामस्थ हे सगळे खुश आहेत. त्याप्रमाणे या ठिकाणी ज्या रांगा आहेत त्या रांगा आम्ही या ठिकाणी ज्या लाकडी साहित्य होतं त्या ठिकाणी गॅल्व्हनाइज साहित्य या ठिकाणी वापरून या देशण्यासाठी या ठिकाणी महत्वाचं आणि सांगायचं म्हणजे पूर्ण स्वच्छतेला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. पूर्ण परिसर स्वच्छ करून धुवून कलर काम केलेलं आहे. तुम्हाला इथं कुठंच जरा सुद्धा असं घाण असं दिसणार नाही. आणि त्याप्रमाणे या वेळेला प्लास्टिक साठी सुद्धा प्लास्टिक यावेळेला आमचं सगळं पूर्ण ग्रामस्थ, आपले देवस्थान ट्रस्ट, त्याच्यानंतर देवसेवक, ग्रामपंचायत, सेवा मंडळ मुंबई, ही सगळी लोक आणि हे प्रशासन, पालक म्हणजे सगळेच हातात हात घालून काम करतायत. त्याच्यामुळे काम करायला सुद्धा कामं जी लांब म्हणजे आटोक्यात येणार नव्हती, पण ती कामं या सगळ्यांच्या सहकार्यामुळं चांगल्या प्रकारे मार्गस्थ झालेली आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून जी मानाची पूजा असते ती गावकर, गुरव, त्याच्यानंतर आमचे पालकमंत्री, आणखीन बाकी मग कलेक्टर मॅडम, त्यानंतर आमचे जिल्हा पोलीस अधीक्षक, त्याच्यानंतर प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, त्या प्रोटोकॉलप्रमाणे ही पूजा होणार आहे. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे आमचे पालकमंत्री म्हणजे आम्हीच त्यांना विनंती केली आहे, आग्रह धरलाय की यावेळेला आमचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यावेत, कुठल्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्री पण यावेत आणि उच्च पदावर जे जे लोक आहेत, जे जे सन्मान्य व्यक्ती आहेत, ते सर्व यावेत असे आम्ही पालकमंत्र्यांकडे त्यांच्याकडे साकडं घातलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते युद्ध पातळून प्रयत्न करतायत आणि त्याही प्रयत्नांना यश येईल. आणि यासाठी आमच्या पहिल्या पूजेसाठी किंवा ह्या सगळ्या पूर्ण कार्यक्रमासाठी 3 दिवसाच्या 15, 16, 17 फेब्रुवारी असं 3 दिवसाचा हा कार्यक्रम आहे. आणखी त्याच्याही पुढे तो 2 किंवा 3 दिवस चालेल, म्हणजे जवळजवळ 5 ते 6 दिवस ही आमचा कार्यक्रम चालेल, म्हणजे महामहोत्सव चालेल. तर या सगळ्या दृष्टिकोन आम्ही त्याची चांगल्या प्रकारे या ठिकाणी तयारी करतोय आणि चाललेली आहे. या ठिकाणी पादचारी पूल आता बघताय तुम्ही, गेल्या वर्षी आम्ही ते कामाला सुरुवात केली. आणखीन आज ह्या यात्रेच्या पूर्वी पादचारी पुलाचं काम जवळजवळ सुंदर जबरदस्त, म्हणजे असं त्याचं इंटेरियर बघितलं किंवा ते पादचारी पूल बघितलं तर ते त्याही बघून आमचं सर्व भाविक भक्तांनी एवढे आनंदी खुश होणार आहेत का विषयच नाहीये. चांगल्या प्रकारे ते मार्गस्थ होत आहे. त्याच्यानंतर या देवस्थानची माहिती देण्यासाठी आम्ही वेगवेगळे फलक या ठिकाणी लावलेले आहेत. स्वच्छतागृह असेल किंवा पाणपोई असेल, पाणपोईची एक व्यवस्था आम्ही चांगल्यापैकी सुंदर केलेली आहे ग्रामपंचायत देवस्थानच्या वतीने. 1 रुपयात 1 लिटर पाणी असं बाहेरच्या बाजूला 2-3 ठिकाणी आहेत. यात्रा परिसरामध्ये 4 ते 5 कोणी पाणपोई बसतील, म्हणजे त्याच्यामध्ये शुद्ध आणि थंड पाणी अशा प्रकारचे एक स्वच्छ सुंदर दिसायला अप्रतिम असं एक युनिट आम्ही या परिसरात निर्माण केलेलं आहे. म्हणजे पाण्याची व्यवस्था जबरदस्त चांगल्या प्रकारे होणार आहे. त्याचप्रमाणे रोषणाई यावेळेला डबल रोषणाई, जी विद्युत रोषणाई आहे ती डबल रोषणाई आम्ही या ठिकाणी आमच्या देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्याचं नियोजन केलेलं आहे. दर्शन रांगात सुस्थितीत चांगल्या प्रकारे सर्व भाविक भक्तांना दर्शन मिळावं यासाठी आमच्या पूर्ण गाव, म्हणजे गावाच्या 4 वाड्या आहेत, त्या 4 वाड्यामध्ये स्वयंसेवक 250 ते 300 स्वयंसेवक 3 तासाची पाळी असते, तेही नियोजन जबरदस्त केलेलं आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे या ठिकाणी दर्शन, मनप्रसन्न दर्शन या ठिकाणी सर्वांना मिळणार आहे. या ठिकाणी आपण भैरव मंदिराचं काम केलेलं आहे. पूर्ण म्हणजे इतिहासाचा जो ठेवा असतो जतन, म्हणजे इतिहासाला आपण जागा केले या ठिकाणी. तर पूर्ण सागवानी लाकडामध्ये ते एक जबरदस्त म्हणजे आश्चर्यकारक असं ते युनिट आम्ही सर्वांनी केलेलं आहे. तेही त्या आमच्या सर्व भाविक भक्तांना बघायला मिळेल आणि त्याचा आनंद जबरदस्त मिळेल. आणि त्याचं बांधकाम पण जाबा दगडात आहे, म्हणजे सगळं नॅचरल आहे, याच्यामध्ये काही कुठलं हे नाही आहे. आणि ह्याच्या पुढची मंदिरं अशाच प्रकारे करावी आणि येणाऱ्या भाविक भक्तांना आनंद द्यावा अशासाठी आमचे सर्व ग्रामस्थ, सगळं देवसेवक आणि सर्वच ग्रामपंचायत देवस्थान ट्रस्ट किंवा आणि आमचे सेवा मंडळ मुंबई चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करतायत. वातानुकूलित म्हणजे तो एक गैरसोय होती, ते गिरकणी कक्ष या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारे स्तनपानासाठी सुविधा कक्ष या ठिकाणी निर्माण केलेलं, त्याचं नियोजन केलेलं आहे. त्याच्यानंतर ते समोर बघताय तुम्ही, त्याच्यानंतर हा सगळा पूर्ण मंडप बघताय. हा मंडप आम्ही स्वतःचा, देवस्थानचा स्वतःच्या मालकीचा हा पूर्ण मंडप या ठिकाणी केलेला आहे. दर्शन रांगेमधले हे जे काय केलेले आहे ते सगळं स्वतःच केलेलं आहे. हे पडदे स्वतःच केलेले आहेत, हे जे ब्रिज आहेत तेही स्वतःचे केलेले आहेत. आणि ते सुद्धा क्वालिटी, प्रत्येक ठिकाणी क्वालिटीला प्राधान्य दिलेलं आहे, स्वच्छतेला प्राधान्य दिलेलं आहे. अशा प्रकारचं हे सगळं या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवस्थित चांगल्या प्रकारे या ठिकाणी या पूर्ण आहे. त्याच्यानंतर आहे सिलिंग फॅन. बघा यावेळेला सिलिंग फॅन म्हणजे आम्ही भाविक भक्तांची एवढी काळजी घेतली आहे की सिलिंग फॅन या प्रत्येक रांगेमध्ये या ठिकाणी सिलिंग फॅनची संख्या सुद्धा भरपूर आहे. हे नवीन सिलिंग फॅन बसवलेले आहेत की कुठल्याही भाविक भक्ताला कशाचाही त्रास होणार नाही अशा प्रकारची आम्ही चांगल्या प्रकारे काळजी घेतली आहे. या ठिकाणी वाळूवरती जे 17 तारीखला पवित्र तीर्थ स्नानाचा जो योग आहे, त्या पवित्र तीर्थ म्हणजे पंचांगाप्रमाणे, शास्त्राप्रमाणे, हिंदू धर्माच्या शास्त्राप्रमाणे हे जे महामहोत्सव असतो, ही महाशिवरात्री आपण ठरवलं, दिवस ठरवलं असं होत नाही. याला काहीतरी शास्त्र आहे, शास्त्रयुक्त पद्धतीने हे सगळं होत असतं. त्याप्रमाणे शास्त्रयुक्त पद्धतीने जो 15 ते महाशिवरात्रीचा योग आहे तो शास्त्राप्रमाणे आहे, पंचांगाप्रमाणे सगळ्या तिथीला धरून आहे. त्याचप्रमाणे 17 तारीखला मंगळवारी तीर्थस्थानाचा पवित्र योग आहे. म्हणजे महाकुंभ मेळावा जसा असतो त्याप्रमाणे इथं सगळं या प्रशासनाने, पालकमंत्री सगळ्यांनीच
आणि आमच्या ट्रस्टीने सगळ्यांनी जबरदस्त या ठिकाणी यावेळेला या सगळं नियोजन केलेलं आहे आणि काही बदल एवढे हे केलेले आहेत की आज गरजेचे आहेत अशा प्रकारचे केलेले आहेत. तर ह्या पवित्र तीर्थस्नानाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि त्याचा चांगल्या प्रकारे त्याचं दर्शन घ्यावं, आमच्या समुद्राचं सुद्धा, आणि आनंदी व्हावं अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत. आपत्कालीन व्यवस्था म्हणजे आता आमचे शिक्षण विकास मंडळ देवगड किंवा देवगड कॉलेज 100 विद्यार्थी या ठिकाणी आमच्या कॉलेजने दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्था या ठिकाणी प्रशिक्षण झालं. आजच सकाळी प्रशिक्षण झालं की एखादी आपत्ती आली किंवा कुठलं काय आलं येणार नाही, लक्षात घ्या. कारण आमच्या महास्थानाचा हेच तसं आहे, काय म्हणतात त्याला, अकिला धावणारे नवसाला पावणारा. आणखीन भरपूर लोकांना ते पण सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणजे साकडं घातल्यानंतर भरपूर लोकांना देव आणि त्याप्रमाणे लोकांनी म्हणजे भावी भक्तांनी इथं नवस पण येऊन फिरलेले आहेत. अशा प्रकारचं जागृत देवस्थान, स्वयंभू देवस्थान अशा प्रकारचं या ठिकाणी सगळं. आणि ह्या आपत्कालीन व्यवस्था त्याप्रमाणे आमचे तहसीलदार देवगड ट्रस्ट, आमच्या आपत्कालीन व्यवस्थेचे राजश्री सामंत मॅडम आणि ह्या सगळ्या ग्रुपने या ठिकाणी आज येऊन आमच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं. सुंदर चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिलं. आमच्या भावी भक्तांजवळ कसं वागावं, कसं बोलावं, ताई, माई, काका, माऊली अशा प्रकार, समोरचा जरी चिडला तरी आपण चिडायचं नाही, अशा प्रकारचं चांगलं सुंदर प्रशिक्षण या ठिकाणी दिलं. आणि ह्या निमित्ताने आमच्या भावी भक्तांना सुद्धा मी आवाहन करतो, विनंती करतो की या ठिकाणी आल्यानंतर इथलं सुंदर दर्शन घ्या. इतर जर निसर्गाने भरभरून दिलेलं आहे त्याचा आस्वाद घ्या. इथं मनसोक्त आनंदी वातावरणात गुणगोविंदात आमच्या माऊलीचं, आमच्या उजास्थानाचं दर्शन घ्या, त्याचा आनंद लुटा. आताच्या ताणतणावात जे काय आज माणूस भरडलाय तो ताणतणाव बाजूला टाका आणि एक ऊर्जा, एक पुढे दिशा देणारी, आपल्या भविष्याला दिशा देणारी ऊर्जा मिळून या ठिकाणी तुम्ही परतीच्या मार्गाला लागा. येताना जाताना स्वतःची काळजी घ्या. आणखीन त्या पद्धतीने आम्हाला चांगल्या प्रकारे इथं सहकार्य करा. एखादी गोष्ट काय पाठीपुढे झाली तर सांगा, आम्ही त्याची अग्रक्रमाने त्याच्यावर आम्ही लक्ष देऊ आणि ती तुमची जे काय असेल ते आम्ही त्याप्रमाणे करू. आणखी एक महत्वाचं सांगायचं म्हणजे यात्रा परिसर आणि मंदिर परिसर या ठिकाणी LED मोठे लावलेले आहेत आणि हे जे आमचं युनिट आहे हे पूर्ण जगात त्याची ही जाते, जाहिरात जाते. तर ह्यासाठी आम्ही चॅनेलद्वारा प्रशिक्षण, LED स्क्रीन ॲडवाइसचा 50,000 रुपये आणि LED स्क्रीन ॲडवाइसचा मंदिर परिसर आणि 25,000 रुपये असे रेट आहेत. अशा प्रकारे ज्यांना कोणाला पूर्ण जगामध्ये या यात्रा परिसरात होणारच किंवा यात्रा मंदिर परिसरात होणारच, सगळ्या लाखो, उद्या 15-20 लाख लोक येणार, त्यांच्यामध्ये होणारच, त्या सगळ्यांमध्ये होणार, सगळ्यांचं पण जगात पण जाणार. तर ह्या आम्ही जे व्यासपीठ एक कमी पैशात चांगलं व्यासपीठ आमच्या देवाच्या कृपेने करून दिलेलं आहे, त्याचाही आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा. आणखी महत्वाचं सांगायचं म्हणजे सकाळची मानाची पूजा झाली की 2:30 वाजता दर्शन लागायला चालू होणार. 2:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या भावी भक्तगणांसाठी दर्शन चालू असेल आणि 5च्या नंतर जे देवसरे येणार आहेत आपल्या रयतेसहित आणि त्या एका देवसऱ्याबद्दल बरोबर 2-2, 3-3, 4-4, 5-5 हजार, गेल्या वर्षी आचऱ्याची देवसरे आली, त्या देवसरे 10 ते 12,000 रयत होती. म्हणजे अशा प्रकारची मोठी रयत त्याबरोबर असते. तर त्यांना 5च्या नंतर देवाला आणि त्या रयतेला दर्शन देण्यासाठी 5च्या नंतर आवाहन केलेलं आहे. तर याहीसाठी रात्री 2:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 15 तारीखला सगळ्या भाविक भक्तांचं दर्शन मनसोक्त घ्यावं, आनंद घ्यावं आणि 5च्या नंतर आम्ही देवसऱ्यांचं दर्शन चालू होणार आहे. त्या देवसऱ्याने आम्ही चांगल्या प्रकारे सहकार्य करावं. देवसऱ्यांसाठी सुद्धा आम्ही एक वेगळी त्या ठिकाणी एक व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्याचा दृष्टिकोन आमच्या समोर आहे. तर ते त्याही म्हणजे आनंदाची अशी, तर त्याही दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. आणखीन महत्वाचं म्हणजे गुळ लाडू, गुळ बुंदी लाडू एक चांगला दर्जेदार, जो तो 2 ते 2.5 महिने टिकणारा, एक 25 रुपयात 2 लाडू अशा प्रकारचा दर्जेदार क्वालिटी. तुम्ही 1 लाडू खाल्ला तर आणखी 4 लाडू खाणार अशा प्रकारचा तो प्रसाद आहे. तर तोही प्रसाद आम्ही माफक किमतीत दर्जेदार मध्ये आम्ही उपलब्ध करून दिलाय. त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा, आस्वाद घ्यावा. आणखीन या निमित्ताने सांगू इच्छिन की आता 2 दिवस राहिलेले आहेत. आपण या सगळ्या महामहोत्सवाचा आणि या सगळ्या कार्यक्रमाचा आपण चांगल्या प्रकारे यावं,
सर्वांनी यावं, आनंदाने यावं, सर्व गुण संपन्न या ठिकाणी जे जे काय त्याचा आनंद वातावरणात गुण्या गोविंदात सगळ्यांनी त्याचा चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा, तीर्थस्नानाचा लाभ घ्यावा, सगळ्याच गोष्टीचा लाभ घ्यावा. येणारे जे भाविक भक्तगण आहेत, व्यापारी आहेत, काय सगळे पाळणी आहेत, काय म्हणजे लहान मुलांसाठी सुद्धा मनोरंजनाचा सगळा कार्यक्रम आहे, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे इकडे आल्यानंतर तुम्हाला काही नाही असं होणार नाही. दैनंदिन जीवनातल्या वस्तू आहेत, हत्यार आहेत, काय आहेत, चादरी काय चटई असतील, सगळ्या म्हणजे ज्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी इथं मिळणाऱ्या आहेत आणि त्या सुद्धा क्वालिटी पण मिळतात आणि रेट मध्ये पण मिळतात. ह्या सगळ्या गोष्टीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा चांगल्या प्रकारे आणि आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करावं. उद्याच्या येणाऱ्या महामहोत्सवानिमित्त सगळ्यांना आनंदी येण्यासाठी, सुखरूप येण्यासाठी, सुखरूप जाण्यासाठी मी आमच्या ऊर्जास्थानाकडे श्री स्वयंभू श्रीदेव कुणकेश्वर यांच्याकडे मी साकडं घालीन, चरणी जाऊन लीन होऊन नम्र विनंती करेन की आमच्या येणाऱ्या भाविक भक्ताला सुखरूप आण, सुखरूप ने, इथला आनंद सर्व गुण संपन्न त्यांचं कर आणि चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम मार्गस्थ होण्यासाठी आम्हाला चांगली बुद्धी दे, चांगले गुण दे. अशा प्रकारचं मी आमच्या महास्थानाकडे होणार, ते सगळं होणार. आता बघा तुम्ही इतिहास सुद्धा आमच्या देवाचा जो इतिहास त्याचे पण इथं फोटो लावलेले आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टी या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. मग त्या दृष्टिकोनातून भक्त निवास असेल, भक्त निवास कार्यालय असेल, त्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी सगळ्या केलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारे मार्गस्थ झाले आहेत. या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे आनंद घ्यावा, लुटावा. पुन्हा एकदा या निमित्त सर्वांना, सर्व भक्तगणांना आमच्या ट्रस्टच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, आणखी माझ्या सेवा मंडळ मुंबईच्या वतीने आणि हे इथलं प्रशासन, पालकमंत्री यांच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देईन, धन्यवाद देईन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणकेश्वर.